होणारी जी काही चलबिचल आहे, मनाची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला शांत करण्यासाठी सर्वात आधी सर्वांना शांत होणे खूप गरजेचं होतं. आणि म्हणूनच ज्या लेणीमध्ये अनेक अरहंत भिक्खू तयार झाले, त्यांनी समाजाला मानव मुक्तीचा कल्याणकारी जो मार्ग आहे, बुद्ध धम्माचा मार्ग दिला. त्या लेणीमध्ये आनापान साधना करून व पूजनीय भिक्खू संघाद्वारे त्रिसरण पंचशील ग्रहण करून सर्वजण लेणी पाहण्यासाठी नव्या उत्साहाने सज्ज झाले. कार्यशाळेमध्ये लेणी स्थापत्य कला, लेणी निर्माण, अपूर्ण लेणी, काळानुरूप त्या लेणीमध्ये झालेले बदल, विविध पंथीय अथवा विविध धर्मियांनी बुद्ध लेणींवर केलेले अतिक्रमण, बुद्ध लेणींवर जी लिपी आहे ती धम्म लिपी, आणि जी भाषा 2500 वर्षापूर्वी बोलली जायची पाली अर्थात प्राकृत भाषा, बुद्ध लेणीला पंडुलेणी किंवा पांडवलेणी का बोलले जाते, याविषयी जे काही मार्गदर्शन आहे हे माझ्या